राम राम मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. समाजातून जशा प्रकारचं फोन येतात त्यामुळं मला एक्झॅक्ट कुठं कशाची नेमकी गरज आहे हे कळतं आणि ती जी गरज ओळखून आज हा एपिसोड तुमच्यासाठी करणं महत्त्वाचं वाटलं. बऱ्याच जणांचं टायमिंग 4 मिनटं 3 मिनटं 5 मिनटापेक्षा कमी आहे. ते टायमिंग कसं वाढवायचं ह्या दृष्टीने काही मी नॅचरल प्युअर नॅचरल कुठली केमिकल गोळी नाही, अटॅक नाही, तोंडासून जाणे नाही, त्या बाबतीत थोडं आपण गप्पा मारू, चर्चा करू, त्यातून तुम्हाला विषय कळन. आणि हा नाजूक विषयाला हात घालण्याचं कारण ही समाजाची काळाची गरज, ह्यात कुठंही असलेलं तर नाही. पण आता तुम्हाला सांगतो, युपी, बिहार, झारखंड, दिल्ली, मी आता 5-6 दिवस तिकडच होतो दिल्लीला, मथुरा, वृंदावनला समाजाचा अभ्यास करतो. तुम्हाला सांगतो, बाया मुली तिथल्या युट्यूबमध्ये हिंदीमध्ये त्यांना जनजागृती करायचं काम करतात. आणि आपण लईच मागं राहिलोय. तुम्हाला आपल्यात काय म्हणजे आपली पावनभूमी असेल पण हे विषयावर बोलायच नको काय, आणि त्याच्यामुळे अनेक घटना घडतात, अनेक प्रकारचं वाद होत्यात, अनेक प्रकारचे घटस्फोट होत्यात. लोकांना कळायलाच मार्ग नाही महाराज, कशाने काय होते, ज्ञानच उपलब्ध नाही. आणि ज्ञानाशिवाय माणूस अपुरा आहे. मी म्हणतो 100रातल्या 10 जणांना पटलं, 5 जणांतून त्यांचा प्रपंचाला फायदा झाला ना तर कल्याण आहे माऊली, काय हरकत आहे. विषय असा आहे, काढून सांगणार, व्यवस्थित सांगणार, आणि तुम्ही थोडं ध्यान देऊन ऐका. मी तुम्हाला थोडं काढून सांगितलं की तुमच्या ते लगेच डोक्यात काय केलं पाहिजे, आणि ते आपलं जे टायमिंग आहे हे कसं वाढलं जाईल किंवा काय, ह्या बाबतीत आपण चर्चा करू. टायमिंग वाढणं ही नुसतं एका गोष्टीवर अवलंबून नाही. पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचं आहे, तिथून 1 नंबरला आहार येतो. त्या आहारामध्ये बघा, आता मी सांगतो ना एकदम क्लिअर मध्ये सांगतो, मला सगळं फोडून सांगतो बरं का. थोडं आहारामध्ये तुमच्या फळं, पालेभाज्या, मूड आलेली धान्य, दूध, अंडी, मासे हे असलं पाहिजे. चिकनचं नाव घेतलेलं नाही बरं का मी, त्याच्यात कार्यक्रम वेगळा असतो, चिकन धरत नाही त्याच्यात. हे सगळे पदार्थ असल्यावर कसं रक्त बिक्त ओके राहतं. खेळ सगळा रक्ताचाच आहे. ते तुमचं नुसतं म्हणायला आहे फाळ, नांगराचा फाळ बीळ काही नसतं. ते फक्त एक मरी गेलेलं कातडं असतं. हा, थंडीत बऱ्याच जणांना अनुभव होतो, कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसतं कळत नाही, मरी गेलेलं कातडं ते. पण खरं काम कोण करतं ह्याच्या पाठीमाग सायन्स आहे, आणि सायन्सने चाला, ध्यानात ठेवा, सायन्सने चाला. माणूस चंद्रावर गेलाय, आपण उंदरा उडी हाणण्यापेक्षा इथं नेमका उंदराला ताकदवान बनवायचं काम करा. हा, मी सांगतो तुम्हाला, नेर घ्या. म्हणजे आहार मेन काम कोण करतं, मेजर आहे रक्त. ह्याच्यातलं रक्ताचा फ्लो, रक्ताचा प्रेशर हो जेवढा स्पीडने तुमच्याकडून जाईन, काम 1 नंबर. पण हा रक्ताचा प्रेशर, रक्ताचा फ्लो जो हृदयापासून, आपली मोटर म्हणजे हृदय, मोटर तिकडं, पाईपलाईन कुठं द्या असून द्या, फुटबॉल पशी जायला मोटरीपासूनच पाणी खेचलं, इरीतलं पाणी खेचलं की हा रक्ताचा फ्लो प्रेशरने आला पाहिजे. आणि तो प्रेशरने येण्यासाठी त्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये अडथळे नसले पाहिजेत. अटॅक त्याच्यामुळेच येतो. बकऱ्याच्या मटणाची चरबी, बोकडाच्या मटणाची चरबी जी लोक खात्यात नॉनव्हेज, ते चरबीमुळे हा कमीपणा येतो, ते टाळा पहिल्यांदा. चरबी, स्थूलपणा, कामच नाही, कष्टच नाही, वरून पगार 70,000 80,000, वाटलं झाले शरीरात. चला फिरा, काही तोंडासून जात नाही त्याने, सवय लावून घ्या, काही करा, पवायला जा, काही करा, स्थूलपणा नको. आहार झाला, 1 पॉईंट मी कम्प्लीट केला. नंबर 2 हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, आणि ते तुम्हाला कंट्रोल करणं लय अवघड आहे. तर दुसरा पॉईंट असा आहे, अल्कोहोल, तार, निकोटीन, गांजा, ताडी, गुटखा, सुपारी, ही पदार्थ असे ह्याच्यात फक्त साधं पान जे असतं ना तेच योग्य आहे. पानं सगळ्यात बेस्ट, 18,000 दूर ठेवतं पान. पण हे सगळे व्यसनाचे पदार्थ हे मारक आणि तारक आहे टायमिंगला, हे पण लक्षात घ्या. मी म्हणतो तुम्ही खाताय ना, खा. मी सांगितल्यावर तुम्ही सोडणार नाहीत, हे मला माहिती आहे. फक्त सुरुवातीला काय करा, त्याचं प्रमाण कमी करा दादा हो. ते तर तुम्हाला सहज शक्य आहे. 1 गाय छापची पुडी अख्ख्या येळात संपती ना, 2 दिवस घालवा. त्याचं प्रमाण कमी करा. दारू रोजच घेणं चुकीची, तुम्हाला पण माहिती. पण एकदा दारूचा अंश शरीरात, निकोटीन आपलं अल्कोहोल उतारलं ना, ते पूर्णपणे शरीराबाहेर काढायला 3 दिवस लागतात, 4 दिवस लागतात, आठवडा दररोज झाला. घ्या ना, आठवड्यालाच नाही, काय फरक पडतो, तोंडासून जाणार आहे का. हे प्रमाण. टार, सिगरेटमध्ये टार असतं, त्यांचं चेन स्मोकर आहेत, सगळे 4 रोज आलेत, 22 पाकिट रोजची, काय उपयोग आहे त्याचा.
हे हे पदार्थ कमी करा, कारण ह्या गोष्टीला मारक आहेत, हे ध्यानात ठेवा. हा, टायमिंगच वाढवायचे ना तुम्हाला. फाकडे आपण तुमचं टायमिंग तुम्ही पार म्हणजे असा विषय करून देणार की कटाळा नको नको म्हणूस तर हा असं कातड तुटून गेला हरकत नाही, मागं सारखायचं नाही. हा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्या इतका सोपा सुटसुटीत सरळ आणि प्रत्येकाच्या आयुष्याची निगडीत विषय, पण त्याला लोकांनी लय असं पार झाकून याच्यावर बोलायचं नाही, त्याच्यावर बोलायचं नाही. गेली बायको पळून तिकडं. शेचं बी टिका नाही, ही गडीभर डेऱ्याभोवती उंदीर मारता येतील, तिकडं बाजूला लांब जाऊन पडत आहे. काय तर आहे लोकांची, वाटलं झालं समाजात फार. ऐका, व्यसनाचे पदार्थ सुटले, पातळ कमी केले, आहार झाला. 3 नंबरचा महत्वाचा विषय, रोज तुम्हाला व्यायाम आवश्यक आहे. स्नायू जे आहेत ना, हे हालचाल पाहिजे. शेतकऱ्याचा विषय नाही, ती रात्रात मला लाईट आली की रातभर मला दारात, त्यांचा विषय नाही हा, त्यांना येतोच. बाकीच्यांचं सांगतोय, चला पळा, कमीत कमी रोज एकदा 10 मिनिट एवढं तरी दाप लागूस तर तुम्ही वर्क केलं पाहिजे, काहीतरी काम केलं पाहिजे. जिमला जा, तिथले पैसे लागत असल्या तर रस्त्याने पळावा, रस्ता तर फुकाटी, काही करा, पण गावी होतपर्यंत. त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, जे संबंध करताना जी स्टेप असते, म्हणजे आपलं जे हृदय आहे त्याचं जे पंपिंग चालू असतं, त्या पंपिंगला फक्त ते तेवढ्याच वेळात नाही झालं पाहिजे. म्हणजे लक्षात आलं, तुमच्या 24 तासाचा दिवस आहे, तेवढ्या 5-10 मिनिटात तुम्ही मग फक्त त्याच्यासाठी तुमचं पंप वाढतोय असं नाही, पळण्यासाठी सुद्धा पंप वाढला पाहिजे, काम करताना पंप वाढला पाहिजे. म्हणजे त्या पंपिंगची रक्त प्रेशरने पुढे दाबायची सवय त्या हृदयाला होती. साधं सुटसुटीत करून सांगतो मला. आणि मग तिथं एकदा ते सुटसुटीत सवय लागली ना, मग इकडं नांगरटलं बी ती तराट चालतं एकदम, असा विषय. ह्या झाल्या 3 महत्वाच्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्वाची 4थी गोष्ट तुम्हाला सांगतो, टायमिंग वाढतं कसं. आपला जे नांगराचा फाळी किंवा ब्लॉक सोडून त्याचा पिस्टन आत जाणार, बाहेर येणार, वर्किंगचं काम करतं पिस्टन, बरोबर. तर त्याच्यावर ठराविक 2 सेंटीमीटरचा जो एरिया आहे साधारण, तो अति सेन्सिटिव्ह असतो. तिथं असे सेन्सर असतात की तिथं असं बोट लावलं तरी माणसाला एकदम हे होतं. तर ते सेन्सर स्पीडने मेंदूपर्यंत संदेश पोहोचवतात. आणि मग एकदा खाली झालं, विषय संपला त्याचा. लक्षात आलं गणित. मग वर्किंग करताना कुठला भाग असतो, साधं आपल्या मनाला विचारायचं, साधा पिस्टन आहे तर पुढचा भाग घासण्याचं काहीच कारण नाही. म्हणजे पुढचा म्हणजे एकदम समोरचा भागणार साईडचाच ना, बरोबर ना. हाच भाग घासला जाणार ना, किंवा पुढचा भाग घासला जाणार. पुढच्या भागाला सुद्धा एक रिंग असते, ती पुरुषासाठी सगळ्यात महत्वाची आणि सेन्सिटिव्ह असतो, रिंग साईडची मोठी. म्हणजे हा इथं खाली सपाट आहे, इकडं उंच आहे, तो उंच भागच घासणार, सपाट भाग घासणार नाही. मग ते उंच जो भाग आहे तेव्हा त्या पुढच्या भागाला सगळ्यात जास्त सेन्सर असतात. आणि ज्या व्यक्तींचे हे सेन्सर लवकर संदेश पाठवणार ना, त्याचा 2 मिनिटात 1.5 मिनिटात कार्यक्रम. इतकं सोपं गणित आहे. मग ते सेन्सरनी तो संदेश लेट पोहोचवणे, याला म्हणायचं टायमिंग वाढवायची गुरुकिल्ली तुम्हाला सापडली. तो सेन्सरचा जो संदेश मेंदूपर्यंत जातो तो लेट गेला पाहिजे. साधं सोपं सुटसुट करून सांगतो. तुम्ही रस्त्याने मोटरसायकल चालवताय, वाळला खडंग रस्ता आहे, पुढून काहीतरी आडवं आलं, काचकाचून ब्रेक दाबलं, पाठीमागचा टायर घासत जाणार, गाडी थांबणार, तुम्ही वाचणार. थोडा पाऊस झालेला आहे, रस्ताच वाला आहे, तुम्ही 30 स्टेप झाली, परत गाडी पळवली, कचकाचून ब्रेक दाबला, वल्ल्या रस्त्यावर ब्रेक दाबला, तुम्हाला माहिती आहे काय होतं, ती सटकणार, पण तेवढे टायमात नाही थांबणार, ती लांब पुढे जाणार. याचं कारण म्हणजे ते पहिल्या वेळेस काय झालं तर रस्ता खालचा, वरचा टायर याच्यामध्ये काही अडचण नव्हती, त्याची खचून त्या रस्त्याला तो घासला गेला आणि गाडी थांबली. दुसऱ्या वेळेस काय झालं, टायर आणि तुमचा रस्ता याच्यामध्ये पाण्याचा थर होता, पाणी पडलेलं होतं, आणि त्या पाण्यामुळं काय झालं, ती सटकली गाडी पुढं, ग्रिप नाही मिळाली टायरला आणि ती सटकत पुढे गेली. सेम सिस्टीम वापरायची. रिंगला असलेले सेन्सर आणि बाहेरचा भाग, त्याला मध्ये काहीतरी ऑइल पाहिजे, खोबरेल तेल पाहिजे. मी म्हणतो आता लोक कंडोम काय प्रोसेस आहे माहिती आहे, कंडोमचं कारण म्हणजे त्या रिंगच्या भोवतीच कवर येतं, कवर ते सुरक्षेसाठी गरजेचं आहे. अनेक प्रकारचे जीव जंतू विषाणू 17 ते 18 प्रकारचे तर नुसते गनोरियासारखा भयंकर आता स्पीडने पांगतोय. पुरळ, फुटकुळ्या, गहाण, लय गुप्त रोगाचे प्रकार आहेत, लय किळ. हा प्रकार दिसतो, मजा वाटते करायला, पण त्याचं जर परिणाम जर बघायचे पाळले तर ठाण बोंबला लागून लोकांना इतकी वाईट परिस्थिती. काही जण हॉस्पिटलमध्ये गपचिप
सुसरला जाऊन उपचार घेणारे लोक आहेत. हा अशी प्रकारे इतका सोपा विषय नाही हा. तुम्ही त्याचं ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे. ही इतकं सोपं नाही जीवन आपलं. ज्या आईबापांनी लहानाचं मोठं केलं, तिळतिळ वाढवलं, आईंनी कुशीत 9 महिने सांभाळले, तो देह ती सोन्याची कांडी कुठे बी उडवायची का? असं नका करू. तुम्हाला किंमत आहे, तुमच्या असण्याला किंमत आहे. तुम्हाला म्हणजे एक पैसा कमावणं, स्वतःला सिद्ध करणं ह्याला मत होईल. बाकीचं आहेच त्यात काय विशेष आहे त्याच्यातलं. त्याच्यामुळे ध्यानात ठेवा. मेन पॉईंटवर परत येतो. मधी काहीतरी कंडोम मध्ये आलं, सेन्सरच्या मध्ये आपलं प्लॅस्टिकचं ते कंडोमचं ते कातडं कसलं असतं ते आलं. काय झालं? टायमिंग ऑटोमॅटिक 3 मिनिटाचं 7 मिनिटात लगेच जाणार का? तर सेन्सरला लई चान्स नाही ना हे करायला. म्हणजे ते मध्ये लेअर आला त्याचा एक लेअर आला, खोबरेल तेल असेल लेअर आला, ते गरजेचं आहे. हे एक सिस्टीम झाली. दुसरी सेन्सरला म्हणजे पुरुषाला बऱ्यापैकी जाणीव होते की आपलं डिस्चार्ज आता एक मिनिटाने होणार आहे. त्याला कळतं, कोणाला नाही कळत, त्याला कळतं. त्याला कळलं की ते सिस्टीम बंद करून टाकायची. म्हणजे थोडक्यात सुअर शॉट. सुअर म्हणजे कसा की डुक्कर काय करतं, दडक मारायचं काय करतं, ते 4-5 पावलं मागं जातं. ते काय साठी जातं, त्याला ते स्पीड पकडता यावं. आणि डुक्कर हे नेहमी सरळ दडक मारतं. तर तसं रिवर्स सुअर. आणि ती जी सर्कल चालू होणार होतं संवेदना देण्याचं, ती सिस्टीमच कट होती. हे मोठे हाय-फाय अमेरिकेत शिकलेले डॉक्टर सुद्धा इंग्रजीमध्ये सांगतात. मी तुम्हाला ठोकाळ भाषेत सांगतोय आपल्या गावात. हेच सांगतो, दुसरं काय बदल नाही याच्यात. ती सिस्टीम तुटली की ती सिस्टीम चालू व्हायला परत 2-4 मिनिटं लागतात. म्हणजे रिवर्स यायला. असं मोटरसायकल चालवता तुम्ही, लय स्पीडने गाडी पळवताय, अचानक काहीतरी आडवं आलं, कमी आलं, तुम्ही गाडी कमी केली, तिसरा दुसरा पहिला गिअर थांबला आणि परत ती निघून गेलं, परत पळवायची. पहिल्यासारखं तुम्ही किती पहिल्यासारखं स्पीड लगेच पकडते गाडी? नाही पकडत. त्याला म्हणतात मोसम. ती स्पीड यायला तिला परत दुसरा, तिसरा, चौथा गिअर आणि थोडा उतार-बितार सपाट रसाल्यावर मग तेवढं स्पीड येतं. टाईम जातो. डायरेक्ट ही काही असं रॉकेट नाही तेव्हा पळायला. तसं ती प्रोसेस जी खंडित केली आपण, ती परत यायला परत 2-4 मिनिटं गेलं, 10-11 मिनिटावर टायमिंग. अशा प्रकारे ही टायमिंग 20-25 मिनिटापर्यंत घालवता येतं. ही तितकंच सत्य कथा आहे. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यातले फक्त एक कंगोरा मी मानलाय. हळूहळू गुलाबाचं फुल कसं त्याच्या अनेक पाकळे आहेत, अनेक त्याचं विश्लेषण करता येईल, अजून माहिती देता येईल. आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय मला काय आत्मा माझा लवकर वरतात. थोडंसं बऱ्याच गोष्टी लवकर करणं गरजेचं आहे. कारण चॅनल बी जास्त दिवस म्हणजे चालू ठेवला असं पण नाही. काही अडचणीत काही पर्सनल असल्यामुळे ते सांगू शकत नाहीत, असा विषय. रामकृष्ण हरी माऊली.